हाय, नमस्कार. मी पूनम स्वागत करते तुमचं पूनम भोसले या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी गेले होते शॉपिंगला कोल्हापूरमध्ये जे माधवा रोड आहे तिथेच मी गेले होते. आम्ही काय महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेलो नव्हतो. बाहेरून खूप गर्दी होती तिथे, तर बाहेरूनच आम्ही नमस्कार केला होता. त्याच्यानंतर दीदींना आणि मला जे डेली वेअरचे वगैरे कपडे घ्यायचे होते आणि त्यांनाही जीन्स वगैरे घ्यायच्या होता. तर मग आम्ही गेलो. इथून सगळा सेक्शन चालू होतो तो ज्वेलरीचा आणि ते खूप छान ज्वेलरी भेटतात. म्हणजे पारंपरिक जे कोल्हापुरी साज असतात किंवा इथं 100चे सेल पण होते. प्रत्येक ठिकाणी 100चे सेल होते आणि त्याच्यामध्ये अशा काही देवीला वगैरे घालण्यासाठी म्हणजे गळ्यातले किंवा अशा वस्तू ज्या आपण देवीला वेअर करतो पूजा वगैरे गुरुवारची करताना, तर त्या गोष्टी इथे खूप छान मिळतात. आणि मीही जेव्हा पाठीमागच्या वेळेस गेले होते तेव्हा देवीच्या साजच्या गोष्टी मी पाठीमागच्या वेळेस गेले होत्या. तुम्हाला परत कधीतरी त्या व्हिडिओ दाखवेन. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो कपड्याच्या सेक्शनमध्ये. तर तिथे काय आम्हाला कपडे आवडले नाहीत, तर आम्ही परत पुढे गेलो. इथं काही तर थोडे हेअर ॲक्सेसरीज होत्या, खूप छान बोज क्लिप वगैरे होता. त्याच्यानंतर इथून थोडंसं खरेदी केलं. त्याच्यानंतर पुढे गेलं, परत तिथं ज्वेलरी सेक्शन लागला. त्यानंतर कपड्याचं सेक्शन लागला. तिथे बेडशीट आणि कपडे किंवा असं टॉप वगैरे याचा सेक्शन होता. इथून पुढे सगळा कपड्याचा सेक्शन होता. आणि आम्ही शॉपमधून कुर्तीज घेतला आणि दीदींना एक पर्स घ्यायची होती, ती त्यांनी घेतली. आणि त्यानंतर आम्ही तिथून पुढे गेलो आणि दीदींना एक त्यांच्या मामाच्या मुलीसाठी एक लहान म्हणजे छोट्या मुलींचा ड्रेसही घ्यायचा होता, घेतला. दीदींना चप्पल घ्यायची होती, त्यांनी चप्पल पण घेतली. इथे खूप छान गोष्टी म्हणजे जे काश्मीरी बँगल्स आहेत ना, आता जे ट्रेंडिंगमध्ये आहेत, 8 बँगल बाहेर 150 रुपयाला भेटतात, पण इथं ते 100 रुपयाला भेटत होत्या. आणि हे जे ट्रेंडिंगमध्ये आहे ना लोटसचं डिझाईन, हेही तिथं सगळ्या कलरचे तिथं लोटसच्या नेकलेसच्या डिझाईन होत्या, खूप छान. आणि हे बघा मातीची भांडी आणि सर्व प्रकारचे कानातले ड्रेसवरचे वगैरे तिथे होते. त्याच्यानंतर मंदिराच्या बाहेर खूप छान फ्रेश फुलं होती. फुलं बघितली का नाही मन माझं तर अगदी प्रसन्न होतं. त्यानंतर जाताना म्हटलं मम्मीने मला अधिक महिन्याची साडी आणायला सांगितली होती. मग मला इरकल साडी घ्यायची होती, कारण बऱ्याच वेळा इथून इरकल साड्या मी घेऊन गेली आहे, पण ती मी कधी घेतलीच नाही स्वतःला. इतर लोकांसाठीच मी ती साडी घेतली होती. म्हटलं मला जसा कलर पाहिजे होता तो कलर काय भेटतच नव्हता. शेवटी मी दीदींना म्हटलं की नाही, मला म्हणजे येलो कलरमध्ये माझ्या ज्या कलरला सूट होते मला तशीच साडी पाहिजे होती. तर मग शेवटी तिथं येलो कलरची साडी घेतली. येताना तिथं भरण्या वगैरे होता, मला घ्यायच्या होत्या, पण मी नाही घेतली. परत कधी तर घ्यायचं बोलले, कारण तड वगैरे जाईल भरणीला, म्हणून परत ही साडी मी घेतलेली आहे अधिक महिन्यासाठी. मम्मीने मला बोलली की तुला जी साडी आवडेल ते आण, तर मी ही साडी घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी जे टॉप घेतले डेली वेअरसाठी ते टॉप बघा. हाही ह्याचंही कापड खूप छान आहे. हाही रोज वापरायला खूप छान. आणि मला एक असा अनुभव म्हणजे गांधीनगरपेक्षाही कपडे गांधीनगरमध्ये जे रेट असतात ना त्यापेक्षाही तिकडं स्वस्त असतात. हे मला माहिती नव्हतं, कारण मी पहिल्यांदाच तिकडं शॉपिंगला गेली होती बऱ्याच वेळा शॉपिंगला, पण असं कपड्याची शॉपिंग कधी मी तिकडून केली नव्हती. आणि हा स्टोल बघा, 150 रुपयाचा स्टोल आहे, प्युअर कॉटनचा स्टोल आहे हा. कोल्हापूरला गेला तुम्ही स्टोल नक्की घ्या, तिथे खूप छान व्हरायटी आहेत आणि खूप मस्त. आणि त्याचं कापडही खूप सॉफ्ट होतं. मी काही खोलला नाही तो पूर्ण. त्याच्यानंतर हा एक टी शर्ट आणला होता मी म्हणजे डेली वेअर म्हणजे रात्री नाईटला झोपताना वगैरे घालण्यासाठी. ह्याचंही खूप सॉफ्ट कापड होतं. त्यानंतर ही पॅन्ट आणली होती डेली वेअरसाठी. ही पॅन्ट खूप म्हणजे पॅन्टचं कापड जाड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे खिसा आहे त्यांना, म्हणजे आपल्याला हेल्प होतं डेली वेअरसाठी, मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी अशा गोष्टी. आणि तिथून मी ह्या बांगड्या आणल्या होत्या. ह्या बांगड्या मला 100 रुपयाला भेटल्या. खूप छान बांगड्या होत्या, काचेच्या बांगड्या होत्या त्या. आणि असं काही माझं लग्नाच्या वेळेस जे सामान वगैरे काढून ठेवलं होतं ते इकडून तिकडून ते तसंच पडलं आहे. आता बघूया त्या गोष्टी ठेवण्यासाठी कधी वेळ मिळत आहे. त्याच्यानंतर हे कर्टन बघा, हे कर्टन मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि खूप छान क्वालिटी आहे याची. आणि खूप बेडरूमसाठी हे मी मागवलं आहे आणि छान वाटतं ते. आणि इथं श्रीतेचं खिडकीमध्ये चढून मस्ती चालू होती. त्याच्यानंतर बाहेर गेलो तर संध्याकाळचे 6:30 वाजले होते आणि बाहेर काहीतरी वातावरण असं होतं. आणि श्रीतेचं म्हणणं होतं की मला वरती उचलून घे. त्याच्यानंतर खाली आले आणि शेवग्याच्या शेंगा मी वरती जायच्या अगोदर त्या शिजायला ठेवल्या होत्या. त्या जास्त शिजल्या होत्या, थोड्याशा करपल्या होत्या. मग त्याच्यानंतर शेवग्याची भाजी बनवायला घेतली, जिरे मोहरी वगैरे टाकले. त्याच्यानंतर लसूण वगैरे टाकला. मी बनवणार होते शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या.
शेवगा मसाला बनवणार होते, म्हणजे सुकी भाजी शेवग्याची बनवणार होते. तर तिखट वगैरे टाकलं, त्याच्यानंतर थोडंसं हिंगही टाकलं होतं. हिंग भाजीला टाकलं की नाही भाजीची टेस्ट खूप छान येते. आणि सगळे मसाले वगैरे टाकून घेतले त्याच्यानंतर आणि मी मसाल्याचा डबा काढला ना कधी हळूच ठेवते, कारण माझ्या हातातून खूप वेळा त्याचं टोपण पडलेलं आहे. आणि ते शिजवलेल्या शेंगा आहे त्या मसाल्यामध्ये मी टाकून दिल्या. त्याच्यानंतर खूप छान असं त्या मस्त परतून घेतला. त्याच्यानंतर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं. ही भाजी फक्त लसणावरती फोडणी द्यायचं आणि थोडंसं हिंग आणि जे आपले डेलीचे जे मसाले असतात, धणा जिरा पावडर वगैरे, मीठ, अशा गोष्टी, तिखट वगैरे टाकायचं आणि शेवग्याची सुकी भाजी करून बघा, खूप छान लागते. माझ्या गावाकडे जे शेवग्याच्या शेंगाची झाडं आहेत तिकडं मम्मीकडे आम्ही असं प्रत्येक वेळी म्हणजे शेवग्याच्या शेंगा जास्त व्हायच्या तर मी सुकी भाजी बनवायची असे. आणि ही सुकी भाजी बनवून बघा, छान लागते. त्यानंतर आई भाकरी बनवणार होत्या. आई बोलले की तुझा आवर पटकन, मी भाकरी वगैरे बनवते. तोपर्यंत श्रीतेजची बाहेर मस्ती चालू होती. तर